तुकाराम मुंडे हे नाव कायम चर्चेच्या केंद्रबिंदू असलं आपल्याला दिसतं. प्रामाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे तुकाराम मुंडे झालं आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणून 21 वर्षामध्ये तब्बल 25 बदल्या झाल्या. म्हणजे जेवढी सर्व्हिस नाही तेवढ्या वर्षी बदली झाल्या. तरी सुद्धा सचोटीने प्रामाणिकपणे पारदर्शक काम करणारा पिंटे त्यांनी सोडला नाही. आणि हे सगळं ते कोणासाठी करत आहे? तर आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी. तर जनता म्हणून आपलं नेमकं काय कर्तव्य असलं पाहिजे याप्रती प्रत्येक प्रशासकीय राजकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी मग नगरसेवकांपासून पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा तुकाराम मुंडे झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये जनतेचं राज्य असतं, जनता म्हणेल ते व्हायला पाहिजे. मात्र प्रत्यक्ष प्रचंड काळोखा माजलेला आपल्याला दिसतो. लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने दबाव तंत्र वापरण्याचं काम जनतेचं असतं. तेव्हाच प्रशासन आणि राजकारण आपल्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करतं. मात्र जनता म्हणून प्रेशर ग्रुप बनवण्यासाठी आपल्या हक्काचे काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहे. त्यामुळेच नावाला लोकशाही आहे, बाकी वास्तवात जुलुमशाही, हुकुमशाही, घराणेशाही आणि एकाधिकारशाही सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. आपण जिथे जाऊ तिथे आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्य लोकशाहीचे येईल. धन्यवाद.